सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या. संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एसटी स्टँड जवळ. फोन नंबर 955256 5058 9922 55 79 55. ग्रामस्थांच्या वतीने आता नाही हे पूल हा म्हणजे फार किरकोळ एक गोट्याला पुरेल. फक्त कसं असतं की डेअरीची भावना असावी, संभाजीनगर नसते. यानंतर मी बोलतो आणि सगळी आता बघून तुम्ही लोक राहिले. यानंतर मी बोलतो राजूभाऊंना विनंती करतो, तो मी नंतर विनंती करतो की आपण ग्रामस्थांना मार्गदर्शन करावं. यमाई देवीच्या चरणी सर्व नतमस्तक होऊन आज आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मी का म्हणतोय हे थोडंसं माझ्या विस्तृत भाषणामध्ये नक्की सांगेल. आज या ठिकाणी चारा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या ठिकाणी तरुण पिढी माझ्याबरोबर सहकारी आहेत. त्यांनी मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी उचलला. विकासजी कामते असेल, दत्ताजी लिंबोरे असतील, यांनी ते इनिशिएट केलं, म्हणजे त्यांनी तो सुचवलं. आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असल्यानंतर मला गावकऱ्यांची जेवढी नावं माहिती तेवढी नावं घेतो. बाकीचे मसवून या तालुक्याचे ज्येष्ठ नेते संभाजी नाना काळानी, या ठिकाणी विकासजी कामते, नवनाथजी कामते, आत्मारामजी कामते, दत्ता लिंबोरे, ज्ञानेश्वरजी लिंबोरे, राहुलजी लिंबोरे, उपसरपंच अमरजी कामते, नारायणजी कामते, सरपंच प्रमोद जगताप, नारायणजी कामते, सुनीलजी कामते, वसंतजी शिवरकर, आजीजी कामते, हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हे म्हणजे खूप छोटं, म्हणजे तुमच्या फाटलेल्या आबाळापुढं हे नगण्य. परंतु एक निश्चित सांगतो की जे आमदारांनी आता भावना व्यक्त केली, कारण आमदारांचं 2008 पासून 8 पासून मी जवळून पाहतो की आमदारांनी ज्यावेळेस आमदार नव्हते 10 वर्षे, त्यावेळेस सुद्धा प्रचंड प्रमाणात स्वतःच्या पैशाने, खिशातल्या पैशाने हे कामं मोठ्या प्रमाणात केली होती. आणि खरं तर आता गेले 4 वर्षाची परिस्थिती इतकी दुर्दैवी आहे, म्हणजे मी आवर्जून का सांगतोय की यामध्ये अनेक लोक त्यांच्यावर चिखलफेक करत असतात, अनेक लोक त्यांना टार्गेट करत असतात. परंतु सामान्य माणसाने फक्त एक आणि एकच भावना लक्षात ठेवावी की ज्यावेळी जनावर अडचणीत आली, ज्यावेळी माणसं अडचणीत आली, ज्यावेळी सजीव सृष्टी अडचणीत आली, त्यावेळी तुमच्या पुढे धावून कोण आलं. कारण गेले 15 वर्षाचा कार्यकाळ बघतोय मी, पाण्यासारखा पैसा वाहून लोकांसाठी मदत करणे, त्या ठिकाणी कुठलीही प्रसिद्ध न घेता बरेच ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रमालाही नाही जाणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी वारंवार केला. कोरोना काळामध्ये गेले 1-1.5 वर्ष अख्ख्या तालुक्याला अन्न पुरवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. अशक्यप्राय गोष्ट ह्यासाठी सांगतो मी की मी माझं गाव चालवत असताना 15 वर्षामध्ये मी सुद्धा छोटे मोठे उपक्रम करतो. परंतु एखादा जर उपक्रम करायचा झाला तर 3 ते 4 महिन्याचा ताण खिशाला त्यावेळी पडतो. या माणसांनी कोरोना काळामध्ये 1.5 वर्ष सातत्याने नवरा बायकोने लोकांपर्यंत जाऊन कुठल्याही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची जेवणं चालवली. नेरेमध्ये तर मी म्हणतो 45 दिवस जी जेवणं चालवली, त्याचा जर आकडा काढायला गेलं तर ते अक्कल बंद होते. त्याच्यामुळे ते आकडेमोड करणं सुद्धा चुकीचं आहे. आणि ज्या ज्यावेळी जनावर अडचणीत आली त्यावेळी चाऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली, हे निश्चितपणे कौतुकास्पद गोष्ट आहे. गेले 4 वर्षाचे राजकारण पाहता 1 वर्ष सरकार बदलामध्ये गेलं, 1 वर्ष करोना काळामध्ये गेलं, राहिलेलं 1 वर्ष चंद्रकांत दादा का अजित दादा याच्यामध्ये गेलं. त्यामुळे डीपीसीचा निधी असेल, जिल्हा परिषदचा निधी असेल, पंचायत समितीचा निधी असेल, सरकारचा निधी असेल, हा निधी पडून राहिला. आणि पडून न राहता यांनी प्रशासकामार्फत हे सगळं कामकाज चालवलं. आणि प्रशासन असलं की प्रशासन लोकांच्यासाठी काम कुठलं करत नाही, कारण प्रशासनाला लोकांमध्ये काम केलं की त्या कामाची ऑडिट लोक करतात, की कुठल्याही प्रकारचं काम लोकांमधलं करत नाहीत. एखादं ढोबळ काम करतात की घंटागाडी विकत घेतल्या, ॲम्ब्युलन्स विकत घेतल्या, कमिशन हे त्यांच्या एजन्सी आणि त्यांच्या पुरतं मर्यादित राहतं. याच्यामुळे असली कामं प्रशासनाच्या माध्यमातून झाली. 2 वर्ष जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, त्याच्यामुळं निधी उपलब्ध नसताना सुद्धा आमदारांनी या ठिकाणी रस्त्याची कामं असतील, खूप मोठ्या प्रमाणात जी सार्वजनिक कामं आहेत, खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या डीपीसीच्या माध्यमातून असेल, ह्या भागामध्ये खूप निधी, म्हणजे मला वाटते आमदारांनी जे मेन रस्ते जे खेड्यापाड्याला जोडतात हे सुद्धा काम खूप मोठ्या प्रमाणात केलं. म्हणून पुढील काळामध्ये पुढील वर्षामध्ये खरं तर 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये 5 ते 6 महिन्याचे जेमतेम पिरियड कुठल्याही आमदाराला, मी ह्याच आमदारांना सांगत नाही,
प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराची अवस्था तीच आहे. इतकी प्रचंड चिखलफेक, इतकी प्रचंड राळ झाली त्या राजकारणाची की चांगल्या माणसाला राजकारणात येण्यापासून धास्ती बसायला लागली की राजकारणाला एका माळेचं मनी समजलं जातं. परंतु आपण ते करत असताना त्या त्या ठिकाणचे नेते, म्हणजे आमदारांना म्हणून बोलत नाही मी, की त्या त्या ठिकाणचे आमदार निवड करत असताना ह्या गोष्टी मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे की आपण कशा पद्धतीचं काम लोक अडचणीत असताना केलं, हे काम बघणं जास्त गरजेचं आहे. कारण पॉलिसी ही शेवटी शासनाची ठरते, पॉलिसी ही शेवटी पक्षाची ठरते. परंतु पॉलिसीपेक्षा पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा माणूस, राबवणारा माणूस कसा आहे हा बघणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. तीव्र दुष्काळाची परिस्थिती आमदारांनी आव्हान दिलं, त्या आव्हानाला आम्ही जागून फुल ना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी केलं. परंतु विकास शेट्टी, दत्ता शेट्टी जर सांगितलं की तीव्रता जर वाढली, त्या ठिकाणी जर म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की यामध्ये काहीतरी एक असा आमूलाग्र बदल होईल आणि सगळी परिस्थिती पुन्हा सुधरेल. कारण पडलं तर अतिवृष्टी होती, नाही पडलं तर पाऊसच पडत नाही. मी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे अगदी आश्वासित करू इच्छितो, राजेश कागडे सोशल फाउंडेशन हे काम आज एक सगळ्यांच्या आपल्या माध्यमातून छोटं काम केलंय. परंतु एक दिवस जर तीव्रता वाढली तर मला कधीही सांगावा, 1 एकर मका त्या ठिकाणी माझ्या वतीने तुम्ही ठरवताल तिथं त्या ठिकाणी देण्याचं पैशाचं काम मी या ठिकाणी निश्चितपणे करेल. आणि माझ्या पद्धतीने माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक समजलं आता की दुष्काळी परिस्थिती प्रचंड आहे. कारण निरेसारखं सुख कुठं नाही. निरेला जर एक दिवस पाणी आलं नाही तर मला कमीत कमी 200 महिला आणि 400 पुरुषांची फोन येतात, 600 जणांची फोन येतात. निरेला एक दिवस पाणी आलं नाही तर निरेची पाण्याची स्थिती अशी आहे, 45 लाख लिटर प्रतिदिनची स्कीम आता आपण चालवतोय साहेब. आणि आता नवीन येणारे 47 कोटीचे स्टोरेज टँक आपण करतोय. तसं असताना सुद्धा म्हणजे गावाला फक्त जेमतेम 10 लाख लिटर पाणी लागते, 45 लाख लिटर रोजचं पाणी एक दिवस पाणी आलं नाही तर तडफडते. म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे आवाहन केले, मी उद्या परवापासून इम्प्लिमेंटेशन करणार आहे की तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनता जर ताणलेली असेल तर आपण त्यांच्या प्रती कुठंतरी संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाआड पाणी निरेला सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये, कारण खाली जाणारं